इराणचं स्वप्न अमेरिकेनं केलं बेचिराग। अण्वस्त्र सज्ज इराण झाला निशस्त्र। अमेरिकन बॉम्बर बनले यमदूत। जग जेव्हा शांत झोपलं होतं तेव्हा मध्यरात्री सूर्या इतका लख्ख प्रकाश अचानक इराणमध्ये पडला। हा प्रकाश होता B-2 स्टेल्थ बॉम्बरचा आणि याच प्रकाशात इराणचं अण्वस्त्र सज्जतेचं स्वप्न भस्मसात झालं। रविवारी मध्यरात्री इराणचा अणुसज्जतेचा कार्यक्रम अमेरिकेनं संपवला। अनेक इशारे देऊनही इराण जुमानत नसल्यानं इस्रायल आणि इराणच्या या युद्धात अखेर अमेरिकेनं आपल्या मित्रासाठी इराणवर हल्ला चढवला। इराणच्या फोर्डो, नतांज आणि इस्फहान या अण्वस्त्र केंद्रांवर तुफान हल्ला करण्यात आला। 6 मोठे बंकर बस्टर बॉम्ब आणि 30 टॉमहॉक क्षेपणास्त्रांनी इराणच्या अण्वस्त्र स्वप्नाला भुईसपाट करण्यात आलं। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अमेरिका आणि इराण मधलं अंतर हे तर 10 ते 12 हजार किलोमीटर, मग इतक्या दुरून अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तरी कसा? तर पहा, दिएगो गार्सियातून इराणवर जोरदार हल्ला। हिंद महासागरातील महत्वाचं लष्करी तळ। 1970 पासून अमेरिकेचं हवाई आणि नौदल तैनात। ब्रिटनच्या मालकीचं पण अमेरिकेचं नियंत्रण। इराणपासून सुमारे 3800 किलोमीटर अंतरावर। इराण इस्रायलच्या युद्धात इराणनं इस्रायलला सडेतोड उत्तर देत अगदी जेरी सांडलं आणि यावेळेस युद्ध थांबवण्याचे निर्देश अमेरिकेनं इराणला दिल्यानंतरही इराणनं या निर्देशांनाही हवेतच उडवून लावलं आणि हे युद्ध सुरूच ठेवलं। अमेरिकेनं यानंतर इराणच्या थेट 3 मुख्य भागांवर हल्ले करून इराणला आपली जागतिक ताकद दाखवून दिली। यावेळेस फोर्डो, नतांज आणि इस्फहान या इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर B-2 स्टेल्थ बॉम्बर डागून ही ठिकाणं नेस्तनाभूत करण्यात आली। B-2 स्टेल्थ बॉम्बर हे इराणवर अक्षरशः काळाचा घाला म्हणूनच कोसळलं आणि याच बॉम्बरची नेमकी खासियत काय, अमेरिकेनं हीच बॉम्बर का वापरलं पाहूया। इंधन न भरता 9600 किलोमीटर इतक्या प्रवासाची क्षमता। हवेत इंधन भरून 30,000 किलोमीटर पर्यंतचा प्रवास। अखंड 37 तास प्रवासाची क्षमता। भूमिगत बंकर बस्टर बॉम्बची क्षमता। रडारला चकवणारं स्टेल्थ तंत्रज्ञान युक्त। लहान पक्षा एवढी रडारची छाया। 18 टनांपर्यंत बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता। अमेरिकेच्या ताफ्यात सध्या अवघे 20 इतकेच B-2 स्टेल्थ बॉम्बर आहेत। 16,700 कोटींचं हे बॉम्बर अमेरिकेनं इराण विरोधात का वापरलं असा प्रश्नही जगाला पडला। त्याला कारणही अगदी तसंच आहे। कारण इराणचं फोर्डो हे अणुऊर्जेचं सर्वात खोल आणि सुरक्षित केंद्र मानलं जातं। कारण ते डोंगराच्या खोल भूगर्भात 300 फूट खोल होतं आणि ते नेस्तनाभूत करण्यासाठीच अमेरिकेनं B-2 स्टेल्थ बॉम्बर वापरून जगात अण्वस्त्र कार्यक्रम हा फक्त आणि फक्त आमच्याच संमतीनं होईल हे दाखवून दिलंय। अमेरिकेनं केवळ बंकर फोडलेले नाहीत तर इराणच्या अणुशक्तीवरचं स्वप्नही फोडून टाकलंय। त्यामुळे अगर दुश्मन नीचे छिपा हो तो आसमान से जवाब आएगा असंच काल पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।